दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ. आज 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे कारण दौंडचा विसर्ग किती आहे, उजनीतील आवक वाढली आहे की कमी झाली आहे आणि पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती काय आहे, वीरचा विसर्ग काय आहे, याची सगळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय परिवर्तन न्यूज. दर्शक हो, दौंडमधून जी काही आवक येते उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी झाली आहे. ती दौंडची आवक आहे, ती दौंडची आवक सातत्यानं कायम आहे कालपासून. आज सायंकाळी जर 6ची अपडेट आपण पाहिली असेल तर त्यामध्ये दौंडची आवक 55,587 क्युसेक्स इतकी दौंडची आवक आहे आणि दौंडची आवक वाढल्यामुळं उजनीतून जो काही पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं विसर्ग सुरू आहे. आज पहाटे 3:30 वाजल्यापासून तो विसर्ग 60,000 क्युसेक करण्यात आलाय. तो विसर्ग कायम असून वीज निर्मितीसाठी जो आहे तो 1600 क्युसेक विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे. असा उजनीतून भीमनाच्या पात्रामध्ये सांडव्याद्वारे जवळपास 61,600 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे. उजनी 99.78% इतकी भरले. त्यामुळे आता उजनीतून जे काय दौंडची आवक येते तेवढी आवक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे खाली सोडली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्य कॅनॉलसाठी 2,500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. बोगद्यासाठी 900 क्युसेक सुरू आहे. दहेगावसाठी 90 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. सिनामाड्यासाठी 280 क्युसेक विसर्ग सुरू आहे. आणि हा जो काय आज पहाटेपासून विसर्ग सोडला जातोय तो विसर्ग आता संगम मध्ये जर आपण 6ची अपडेट बघितली, 6चा विसर्ग त्या ठिकाणी मोजला असेल की जो निळा नरसिंगपूर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उजनी भीमा नदीची पाणी पातळी ही 68,149 क्युसेक इतकी झाली आहे. त्यामुळे आता पंढरपूरमध्ये जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय. वाळवंटामधील जे काही मंदिर आहेत त्या मंदिराला पुरे पाणी वेढा दिलाय. सायंकाळपर्यंत आणखी त्या ठिकाणची जी काही पाणी पातळी आहे त्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे, असं आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते. जर दौंडची आवक वाढली तर मात्र उजनीतला विसर्ग कदाचित वाढवला जाऊ शकतो. जर दौंडची आवक कमी झाली तरी सुद्धा उजनीतला विसर्ग कमी केला जाऊ शकतो. त्याचे काही अपडेट आहेत त्या अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब